इचलकरंजीत लवकरात लवकर भव्य असा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत त्यासाठी लागणाऱ्या सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करू असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे। महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह व उद्यान याचे नामकरण समारंभ व शिवबसव जयंतीच्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते। हा कार्यक्रम समस्त वीरशैव लिंगायत समाज आणि नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। पुतळा उभारणीसाठी एक समिती गठीत करण्यात यावी तसेच या संबंधित आवश्यक बाबींसाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचेही आमदार आवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी महात्मा बसवेश्वर उद्यानाची पाहणी केली। त्यांनी उद्यानाच्या देखभालीबाबत समाधान व्यक्त करत सुचवले की महानगरपालिकेपेक्षा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन उद्यानाची जबाबदारी घ्यावी। महानगरपालिकेच्या वतीने त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली। आयुक्त पल्लवी पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात जातीभेद नाकारून समतेचा संदेश दिला आहे याचे महत्त्व पटवून देत सांगितले की त्यांच्या विचाराचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। प्रास्ताविक करताना महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी महात्मा बसवेश्वर सभागृह व उद्यान साकारण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या संयुक्त प्रयत्नांचे विशेष उल्लेख करून आभार मानले। श्री महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यानंतर सुंठवडा व खीर प्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रसाद वाटपात सुनील तोडकर, सुनील पाटील टाकवडेकर, सतीश दरिबे, राजूगोंड पाटील बेनाडीकर, उमेश पाटील, राजू कोरे यांनी सहभाग घेतला। महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले। शिवबसव विचारधारेवर आधारित अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांचे विचार उपस्थितांपर्यंत पोहोचवले। कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्त पारायण प्रथमेश इंदुलकर यांच्या सप्रेम प्रवचनाने झाली। त्यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही किती समर्पक, प्रगल्भ आणि प्रेरणादायी आहेत याचे मार्मिक विवेचन केले। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रकाश पाटील, मनोज हिंगमिरे, सौ शुभांगी माळी, प्रधान माळी, राजू आलासे, अजित मामा जाधव, संजय केंगार, प्रकाश दत्तवाडे, DM बिरादार, अण्णासाहेब शापुरे, संजय कोले, गजानन बिडकर, शिंदे मॅडम, नंदू पाटील, बाळासाहेब कलागते, अमित गाताडे, देवाशीष पाटील, सदा मलाबदे, प्रकाश आवळ, राजू तारदाळे, प्रदीप दरिबे, बाबू पनोरी, शशिकांत नेजे, राजू तोडकर, राजगुरू पाटील, गजानन आंबी, आप्पासो दरिबे, शिवम पाटील, काका बिरादार, RS पाटील, संदीप तोडकर, बाबासाहेब पाटील, मंजू देवनाळ, जयश्री दत्तवाडे, सीमा पाटील, सुप्रिया मजले, अमृता पाटील, स्वाती पाटील, संजीवनी पाटील, उमेश पाटील, नागेंद्र पाटील, सुनील चिगळे आदींसह इचलकरंजी परिसरातील लिंगायत समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समस्त वीरशैव लिंगायत समाज नियोजित वीरशैव उत्कर्ष मंडळ आणि महिला मंडळ यांनी संयुक्तरित्या केले। मी आता घोषित करते की या वास्तूला महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह उद्यान असं या वास्तूचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि याबाबतच्या ज्या काही मागण्या स्वामी सरांनी केलेल्या आहेत त्याबाबत नक्कीच महापालिका पॉझिटिव्हली त्याच्यावर विचार करेल। आज जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या आज हे मल्टीपर्पज हॉल आणि उद्यानचा आज शुभारंभ झाला आणि अतिशय नियोजनबद्ध या जागेची उपलब्ध करून याच्यावरती शासकीय निधी लावून अतिशय सुंदर उद्यान या ठिकाणी झालंय। आणि एक महत्वाचा विषय बसवेश्वर महाराज तो पुतळा बसवायचा अतिशय महत्वाचा विषय राहिलाय आणि त्यासाठी 1 कोटी रुपये निधी सुद्धा महानगरपालिकेमध्ये येऊन आपल्याला उपलब्ध झालाय। परंतु पुतळा बसवायचा ही महानगरपालिकेची जागा असल्यामुळं आणि आपण ओपन मध्ये बसवलं असल्यामुळं ह्याला आपल्याला 57 परवानग्या लागायला लागतात आणि त्याला आपण समाजाच्या वतीने त्याला मूर्ती कमिटी एक तयार करायला पाहिजे, पुतळा कमिटी करायला पाहिजे आणि त्याची नियोजनबद्ध 57 म्हणजे SP पासून, कलेक्टर पासून, आयुक्तांपासून मुंबईच्या विविध त्यांच्या कमिट्या आहेत त्याच्या सगळ्या गोष्टी करायला लागतात। त्याचा SP
क्ले मॉडेल त्याचं मंजुरी करून मी परवा प्रकाश पाटील आणि माझे सगळे समाजाचं आमंत्रण द्यायला आलं, त्यावेळी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याचा परवा छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची परवानगी मी 57 परवानग्या 52 दिवसात आणल्या. त्या आपल्या परवानग्या मिळू शकतात, फक्त त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी मूर्ती कमिटी पहिला स्थापन करून आपण त्याचा पाठपुरावा करावा आणि जिथं कुठं काय माझी मदत लागत असेल तर 100% या परिसराचा आमदार म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करू, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आज अक्षय तृतीया आहे. आज अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. काल शिवजयंती झाली, शिवजयंतीच्या शुभेच्छा. तर या निमित्ताने हे जे उद्यान झालंय हे इतक्या करोडो रुपयाची जागा आहे. अलकावहिनी नगराध्यक्ष असताना मी अलकावहिनींचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा ठराव करण्यासाठी प्रयत्न केला. काय होते, वाढपी आपला असला की पंक्तीला काही कमी पडत नाही, लक्षात ठेवा. तर या निमित्तानं अलकावहिनी नगराध्यक्ष असल्यामुळे हे सगळं शक्य झालं. इथं आल्यानंतर समाधान वाटावं असं हे उद्यान आजही तुम्ही चांगलं ठेवलेलं आहे. आणि खरं आहे, हे नगरपालिकेला मेंटेन करणं शक्य नाही. आयुक्त गडबडीत होते. मी आयुक्तांना सांगितलं की पालकमंत्री हसन मुश्रीफ असताना त्यांनी त्यावेळच्या शिवना आयुक्तांना आदेश दिले होते की हे लिंगायत समाजाला देखभाल दुरुस्तीसाठी द्या. तर मला अशोकराव आयुक्त सांगितले की या समाज बांधवांच्या वतीने ही माझ्याकडे रीतसर मागणी करा. त्याच प्रशासक असल्यामुळे ताबडतोड मी ठराव करून लिंगायत समाजाला मी हे मंजूर करून देतो की ते देखभाल दुरुस्त करतील. बाकी इथं कोणी यायचीच गरज नाही.